नमस्कार आणि ज्योतिष सामर्थ्यावर आधारित आपल्या वाहिनीवर मी तुमचे मनापासून स्वागत करतो। आजचा हा भाग केवळ एक भविष्य नाही तर वृश्चिक राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक दैवी इशारा आहे। अनेक वर्षांच्या संघर्षातून बाहेर पडण्याची, आर्थिक संकटांची शृंखला तोडण्याची आणि तुमच्या जीवनात अभूतपूर्व धनसंपदा आकर्षित करण्याची वेळ आता नियतीने निश्चित केली आहे। विश्वास ठेवा, तुम्ही आजवर केलेल्या कष्टांचे फळ देण्याची तयारी ग्रहांनी सुरू केली आहे। तुम्ही बरोबर ऐकले, तुमच्या जन्मकुंडलीतील ग्रहस्थिती आता अशी काही अद्वितीय वळणे घेत आहे ज्यामुळे तुमच्यासाठी एक मोठा धनलाभ योग तयार होत आहे। तुमचा राशीस्वामी मंगळ आता अशा एका शुभग्रहाच्या प्रभावाखाली आहे जो तुमच्या नशिबाच्या आणि अनपेक्षित लाभाच्या स्थानाला सक्रिय करत आहे। याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की लवकरच तुमच्या व्यवसायात मोठी भरभराट होईल, अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात अचानक मोठ्या आर्थिक संधीची प्राप्ती होईल। ही संधी अगदी लॉटरी लागल्यासारखीच असेल। हा तुमचा सुवर्ण काळ आहे। पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नशीब तुम्हाला दारापर्यंत आणून सोडते, पण दरवाजातून आत जाण्याची जबाबदारी तुमची असते। जेव्हा नशीब मोठे वैभव घेऊन येते तेव्हा ते तुमच्या काही सवयी आणि चुकांची परीक्षा घेते। वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये प्रचंड क्षमता असते, पण त्यांच्या काही मूळ स्वभावामुळे त्या चुका होऊ शकतात। ज्योतिषशास्त्रानुसार हा धनयोग तुमच्या हातातून निसटू नये म्हणून तुम्हाला तुमच्यातील त्या 3 मोठ्या त्रुटींवर नियंत्रण मिळवावे लागेल। या चुका केवळ आर्थिक नुकसानच करत नाहीत तर तुमच्या संपूर्ण आयुष्याची गती बदलू शकतात। या चुका कोणत्या आहेत? तुम्ही तुमच्यातील कोणत्या अहंकाराला दूर ठेवायचे आहे? तुम्ही तुमच्या धनाची पवित्रता कशी राखायची आहे? आणि संधी तुमच्यासमोर असताना तुम्ही कोणता आळस टाळायचा आहे? या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या 3 मोठ्या चुका सविस्तर सांगणार आहे, ज्या तुम्ही चुकूनही केल्या तर आलेले वैभव नष्ट होईल। तसेच मी तुम्हाला एक गुपित उपाय आणि मंत्र सांगेन जो तुमच्या भाग्याला कायम मजबूत ठेवेल। त्यामुळे ही मौल्यवान माहिती अजिबात सोडू नका। तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या आर्थिक बदलासाठी तुम्ही तयार आहात का? चला तर मग सुरुवात करूया। आदरणीय प्रेक्षकांनो, ज्योतिष परंपरेवर आधारित तुमच्या आवडत्या वाहिनीवर मी तुमचे मनापासून स्वागत करतो। आजचा हा विशेष भाग आहे माझ्या वृश्चिक राशीच्या प्रिय दर्शकांसाठी। तुमच्या आयुष्याच्या पाऊलखुणा आता अशा एका वळणावर येऊन थांबल्या आहेत जिथे नशिबाचा सर्वात मोठा आशीर्वाद तुमच्यावर बरसेल। हा काळ आहे मोठ्या धनलाभाचा, तुमच्या आर्थिक संकटांवर मात करण्याचा आणि तुम्ही स्वप्नात पाहिलेले कोट्यवधींचे वैभव प्राप्त करण्याचा। तुम्ही बरोबर ऐकले, तुमच्या जीवनात कोट्यवधी रुपयांची मोठी लॉटरी, नशिबाची देणगी लागण्याची वेळ आली आहे। पण हा मोठा योग फळास आणण्यासाठी काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे। वृश्चिक राशीवर सध्या कोणकोणत्या ग्रहांचा शुभ प्रभाव आहे ज्यामुळे हा मोठा धनयोग निर्माण झाला आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे। या राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे, जो ऊर्जा, साहस आणि महत्त्वाकांक्षेचे प्रतीक आहे। सध्या धनस्थान आणि भाग्याच्या स्थानावर काही अत्यंत शुभ ग्रहांचे संक्रमण होत आहे। विशेषतः गुरुग्रह आणि शनी ग्रहाचा सानिग्रह तुमच्या राशीवरचा प्रभाव तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल ठरत आहे। या ग्रहस्थितीमुळे तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो, वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न सुटतील, तसेच व्यवसायात मोठे यश किंवा नवीन गुंतवणुकीतून प्रचंड फायदा मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत। तुमच्या अनेक वर्षांच्या कष्टाचे फळ देण्याची वेळ आता नियतीने निश्चित केली आहे। हा काळ वाया जाऊ देऊ नका। भाग्य तुमच्या दारात येऊन उभे आहे, पण जर तुम्ही नकळत काही मोठ्या चुका केल्या तर हे आलेले धन आणि वैभव तुमच्या हातातून वाळूसारखे निसटून जाईल। म्हणून पुढील 4 गोष्टी तुम्ही चुकूनही करायच्या नाहीत। चूक क्रमांक 1, अतिरिक्त अहंकार आणि अतिरेकी खर्च। वृश्चिक राशीमध्ये एक तीव्र ऊर्जा असते ज्यामुळे यश मिळाल्यावर अहंकार वाढण्याची शक्यता असते। धनलाभ झाला, यश मिळाले की इतरांना तुच्छ लेखणे किंवा आपला मोठेपणा दाखवण्यासाठी अतिरेकी खर्च करणे ही पहिली मोठी चूक आहे। तुमचे नशीब तुमच्या नम्रतेवर अवलंबून असते। पैसा आल्यावर त्याचा योग्य संचय करा आणि पैशाचे प्रदर्शन करणे टाळा। अतिरिक्त खर्च करून कर्जाचे ओझे वाढवणे तुमच्या भाग्याला लगेच ग्रहण लावू शकते। चूक क्रमांक 2, कृतज्ञता विसरणे आणि जुने संबंध तोडणे। जेव्हा तुमचे दिवस बदलतात तेव्हा तुम्ही ज्यांनी तुम्हाला अडचणीच्या काळात मदत केली ते जुने स्नेही आणि कुटुंबातील व्यक्ती यांना विसरू नका। कृतज्ञतेची भावना न ठेवता संबंध तोडल्यास तुमच्या ग्रहांचा शुभ प्रभाव कमी होतो। घरात आणि नात्यांमध्ये शांतता व सलोखा राखणे हाच तुमच्या संपत्तीचा खरा आधार आहे। वाईट काळात साथ देणाऱ्यांचे कधीही मन दुखवू नका। चूक क्रमांक 3, संधी आल्यावर टाळाटाळ आणि आळस। ज्योतिष सांगते की वृश्चिक राशीला संधी मिळताच तातडीने तिचे रूपांतर कृतीत करावे लागते। एखादी नवीन व्यावसायिक कल्पना किंवा मोठी गुंतवणूक करण्याची संधी तुमच्यासमोर उभी राहील। अशावेळी आळस आलास किंवा उद्या पाहू अशी वृत्ती ठेवल्यास ही मोठी संधी हातातून निसटून जाईल। वेळेवर घेतलेले निर्णय
आणि त्वरित केलेले कार्य हेच तुम्हाला धनवान बनवतील. निष्क्रियता हे तुमच्या भाग्याचे सर्वात मोठे शत्रू आहे. चूक क्रमांक 4. नकारात्मक विचार आणि अविश्वास. वृश्चिक राशीच्या लोकांनी नेहमी आपल्या ध्येयावर विश्वास ठेवला पाहिजे. मी हे करू शकणार नाही किंवा माझे नशीबच वाईट आहे असे नकारात्मक विचार मनात आणणे ही चौथी चूक आहे. सकारात्मक ऊर्जा आणि दृढ आत्मविश्वास हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. स्वतःच्या क्षमतेवर आणि ग्रहांच्या शुभयोगावर पूर्ण विश्वास ठेवा. 4. भाग्योदय वाढवण्यासाठी उपाय आणि मंत्र. हा शुभकाळ अधिकाधिक फलदायी करण्यासाठी तुम्ही रोज काही सोपे उपाय करू शकता. मंत्र. रोज सकाळी 108 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. कर्म दररोज शक्य असल्यास गरजूंना किंवा दिव्यांगांना निस्वार्थ मनाने मदत करा. यामुळे तुमचा शनी आणि गुरु ग्रह मजबूत होतो. रंग. तुमच्या नशिबाला साथ देण्यासाठी लाल, लाल आणि पिवळ्या पिवाल या रंगाचा वापर वाढवा. तर मित्रांनो, आज आपण वृश्चिक राशीसाठी आलेल्या कोट्यवधींच्या महायोगाबद्दल आणि त्यासोबतच हा योग फळास आणण्यासाठी टाळायच्या 4 मोठ्या चुकांबद्दल सविस्तर माहिती घेतली. तुमच्या जीवनातील हा काळ केवळ एक आर्थिक संधी नाही, तर तुमच्या कर्माची आणि स्वभावाची परीक्षा घेणारा आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो, अहंकार टाळा, धनाची पवित्रता राखा, आळस करू नका आणि नकारात्मक विचारांना तुमच्यापासून दूर ठेवा. नशीब तुम्हाला मदत करेल, पण तुमच्या प्रामाणिक प्रयत्नाशिवाय आणि योग्य कर्माशिवाय कोणताही ग्रह तुम्हाला यश देऊ शकत नाही. तुमच्यापैकी अनेक जण विचार करत असतील, हा योग नेमका कधी सुरू होणार? ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे शुभ परिणाम एका रात्रीत दिसत नाहीत. ते हळूहळू तुमच्या सकारात्मक बदलानुसार प्रकट होतात. तुम्ही सांगितलेल्या चुका टाळण्यास सुरुवात केली की तुमच्या जीवनात शुभ घटनांची साखळी सुरू होईल. तुमचे थांबलेले काम पुन्हा सुरू होईल, अडकलेले पैसे मिळतील आणि व्यवसायात अचानक मोठा लाभ होईल. हेच तुमच्या यशाचे पहिले संकेत असतील. या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. आजपासूनच तुमच्या जीवनात नम्रता आणि सक्रियता आणा. आता वेळ आहे तुमच्या भाग्याला अधिक मजबूत करण्याची. मी तुम्हाला जो ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र सांगितला आहे, त्याचा रोज जप करायला विसरू नका. यामुळे धन आणि समृद्धीची देवता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहतील. तसेच लाल आणि पिवळ्या रंगाचा अधिकाधिक वापर करा. लक्षात ठेवा, तुमच्या कुंडलीतील भाग्यस्थान आता जागृत झाले आहे, पण त्याला तुमच्या विश्वास आणि कृतीची जोड हवी आहे. आम्ही दिलेली ही माहिती केवळ ज्योतिषीय मार्गदर्शन आहे. अंतिम निर्णय नेहमी तुमचा असेल. तुम्हाला ही मौल्यवान माहिती उपयुक्त वाटली असेल तर ते आम्हाला टिप्पणी विभागात नक्की कळवा. तुमच्या वृश्चिक राशीच्या सामर्थ्याबद्दल आणि येणाऱ्या सुवर्णकाळाबद्दल तुम्हाला काय वाटते ते खाली वृश्चिक राशीचा विजय असो असे लिहून व्यक्त करा. पुढील भागामध्ये तुमच्यासाठी आणखी महत्त्वपूर्ण आणि अचूक ज्योतिषीय माहिती घेऊन आम्ही पुन्हा भेटू. अशाच प्रकारची विश्वसनीय माहिती नियमित पाहण्यासाठी आपल्या या वाहिनीला सदस्यता घेऊन घंटेचे चिन्ह दाबायला विसरू नका. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.